श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण स्वामींचा एक प्रेरणादायी संदेश पाहणार आहोत, ज्या संदेशाने तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल अशी मी आशा करतो. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बीड जिल्ह्यात नारायणदास नावाचा एक गुजराती ब्राह्मण राहत होता. त्याची बायको गरोदर होती. त्याला खरे तर बायकोचे बाळंतपण सुखरूप पार पडेल ना याची खूप काळजी वाटत होती. घरी कोणी वडीलधारी माणसे नाहीत की गावात उत्तम डॉक्टर नाहीत. काय करावे याची नारायणदासाला चिंता लागून राहिली होती. घराच्या ओसरीत तो विचार करीत बसलेला असताना तीर्थयात्रा करीत एक दक्षिणेकडचा ब्राह्मण त्याच्या घरी आला. दोघांच्या बोलण्यात सत्य सजनांचा विषय निघाला. तेव्हा हा तीर्थयात्रा करीत भगवंत स्मरणात दंग असणारा ब्राह्मण नारायणदासाला म्हणाला, मी एक अवतारी सिद्ध पुरुष अक्कलकोटी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. त्याच्या लीला जीवाला थक्क करून सोडतात. नुसते स्मरण केले तरी भक्तांसाठी ते वायुयोगाने धावून जातात. प्रत्यक्ष श्री दत्ता अवतारी असणारे हे सिद्ध पुरुष तेजस्वी आहेत. जमले तर तुम्ही त्याचे दर्शन घेऊन या. तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण स्वामी समर्थांविषयी भरभरून बोलत होता. स्वामींविषयी किती बोलू असे त्याला झाले होते. त्यावर नारायणदास त्या अनुभवसिद्ध ब्राह्मणाला म्हणाला, ह्या कलियुगात केवळ पोटाची खळगी भरावी म्हणून काही माणसे साध पुरुषाचा वेश पांघरून सर्वत्र फिरत असतात. उगीच आपण अवतारी पुरुष आहोत अशी ते द्वाही फिरवतात आणि भोळी बाबडी माणसे त्यांच्या भूतभातांना फुलतात. मी सांगतो, कारुडी सुद्धा चमत्कार दाखवतो. हे कसले अवतारी पुरुष? माझा हा भाकड पथांवर विश्वास नाही. तेव्हा तो तीर्थयात्रा करणारा शुद्ध मनोवृत्तीचा सज्जन ब्राह्मण नारायणदासाला म्हणाला, तुम्ही अकारण स्वामींची अवहेलना करीत आहात. तुम्हाला काही अनुभव नाही. अकारण आपण सत्पुरुषांची टाळणी करीत आपली जीव विटाळू नये. असह्य होऊन तो ब्राह्मण नारायणदासाच्या अवसरीतून उठला आणि ताडकन निघून गेला. इतक्यात काय झाले तर नारायणदासाची बायको प्रसूती वेदनाने तडफून लागली. तिची तळमळ आणि दुःख नारायणदासाला पाहावेना तो एकदम घाबरून गेला. त्याला काही सुचेना. त्याच्या लक्षात आले की काही कारण नसताना आपण त्या पांथस्थ ब्राह्मणाजवळ स्वामी समर्थांविषयी अत्यंत निंदाजनक बोललो होतो. त्याचा त्रास त्याला आता सोसावा लागतो आहे. नारायणदास हात जोडून स्वामींना विनवू लागला, स्वामी, मी अत्यंत मूढ आणि अपराधी आहे. मी आपली खूप निंदा केली. मला क्षमा करा. मी शरण आलो आहे. मला संकटातून सोडवा. नारायणदास रडू लागला. बायकोच्या वेदना तर असह्य झाल्या होत्या. प्रसूती होत नव्हती. ती बाजेवर विलक्षण कासावीस झाली होती. जणू मरणाच्या दारात उभी होती. वेदनेने तळमळणाऱ्या बायकोला पाहून नारायणदास गलबून गेला. एका सिद्ध अवतारी पुरुषाला आपण निंदावेदक बोललो याचे शासन. बायकोला या विचाराने त्याच्या अश्रूंचा बाण फुटला. तो स्वामींचे स्मरण करत पुन्हा बोलू लागला, स्वामी, झालेला अपराधाबद्दल मला शासन करा, परंतु माझ्या या अश्राप बायकोची सुटका करा. नारायणदासाने दक्षिण दिशेकडे तोंड करून साष्टांग नमस्कार घातला. आपले दोन्ही हात पुढे पसरले, डोळे मिटले. इतक्यात त्याच्या हातांना स्वामींचे चरण लागले. स्वामी यतिवेशात साक्षात प्रकट झाले होते. ते तेज पाहून नारायणदास चमकलाच. स्वामी नारायणदासाला म्हणाले, अरे, त्या तीर्थयात्रा करणारा सच्चिल ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारी अस्तित्वाची चेष्टा केलीस काय? स्वामींनी कसे ओळखले याची नारायणदासाला आश्चर्य वाटले. तेव्हा नारायणदासाने स्वामींचे चरण घट्ट पकडले, क्षमा मागितली. म्हणाला, स्वामी, झाल्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. अशी चूक पुन्हा होणार नाही. परंतु माझ्या बायकोला प्रस्तुती विधेपासून वाचवा. तिची सुटका करा. मी काय उपाय करू तेवढे कृपा करून सांगा. स्वामी म्हणाले, अक्कलकोटला जाऊन रुद्राभिषेक कर आणि 1000 ब्राह्मणा भोजन घाल. एवढे म्हणून स्वामी अदृश्य झाले. सायंकाळी नारायणदासाची पत्नी प्रसूती झाली. तिला मुलगा झाला. मुलगा 5-6 महिन्यांचा झाला तेव्हा बायको नारायणदासाला म्हणाली, नवस फेडायचा आहे ना? बायकोचे हे प्रेम भरले बोलणे त्याला कळले नाही. तो एकदम संतापला. वेळासारखा करू लागला. नवस फेडायचे खरे तर तो विसरला होता. आठवण करून दिल्यावर लगेच तयारीला लागायचे सोडून ते वेडे वाकडे बोलू लागला. स्वामींविषयी पुन्हा निंदावेजक बोलू लागला. तेव्हा त्याच्या बायकोने आणि आईने त्याला धरून अक्कलकोटला आणले. स्वामी नारायणदासाला म्हणाले, पाहता क्षणी गरजले, काय रे, माजलाच काय रे? कृतज्ञानाचे प्रायश्चित्त हवे का? स्वामी एवढे बोलले आणि उठून गेले. तो अपशकुन होता. त्या क्षणी नारायणदास आजारी पडला. 4-5 महिने झाले. त्याच्या चूक लक्षात आली. सर्वजण मग स्वामींची सेवा करू लागले. स्वामी दयाळू होते. त्यांनी फक्त आपली लीला दाखवली होती. 4-5 महिन्यानंतर नारायणदास बरा झाला. त्याने रुद्राभिषेक केला. 1000 ब्राह्मणांना जेवू घातले. स्वामींची करुणा भागली आणि तो पुन्हा बीडला परतताना तो पूर्ण स्वामीमय झाला होता. इतका की निघताना स्वामींची त्याला आशीर्वाद दिले. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आपली आजची गोष्ट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देत आहात. जर स्वामी भक्तांनो तुम्ही जर असाच प्रतिसाद आपल्या व्हिडिओला देत राहिलात तर आपण आपल्या स्वामींच्या व्हिडिओ म्हणजे संदेश किंवा गोष्टी आपल्या चॅनलवर टाकत राहू. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.